पाटील आणि तदनंतर आपण पाहतोय हरेश्वर दादा केणी यांचे पुनश्च एकदा आम्ही आभारी आहोत। सामन्याला होईल सुरुवात, सामना होईल सुरू आणि तिथे मात्र आपण पाहतोय 5 षटकं कितीचं टार्गेट। अमित अण्णा सलग 2 मॅच 2 वेळा मॅन ऑफ द मॅच मासगाव डॉग मध्ये कार्यरत आहे आणि ओव्हलचं ते मैदान देखील आम्ही पाहिलं होतं। अगदी सुंदर पद्धतीने ज्याने गाजवलं होतं अर्थात तोच अमित। यष्ट्यांच्या मागे अमित पाटील अण्णा या नावानं खूप प्रसिद्धी या खेळाडूला मिळाली। 2022, 23 आणि 24 3 वर्ष उज्ज्वल संघ मताने या संघाने सध्या सफाळे म्हणा पालघर म्हणा गाजवून सोडलीत। एकंदरीत आपण पाहू शकाल एक दिग्गज संघ, एक दादा संघ या सफाळ्यातला आपण पाहतोय आणि समोर शिवशक्ती उसरणी। शिवशक्ती आपल्याला पाहायला मिळते। येणाऱ्या काळात काय होईल आणि काय बिघडेल, कुठला संघ शेवटच्या दिवसात सन्मानाने येईल, कुठल्या संघाचं जर आपण पाहिलं तर इथे स्वप्न राहील। पाहूया काय होतंय आणि काय बिघडतंय। जाऊया मॅच कडे। सामना छान पद्धतीचा रंगला जाईल। अनेक सुंदर अशा मात्र आपण पाहतोय हे देखण्या आयोजनामध्ये खूप छान पद्धतीने ही स्पर्धा रंगते आणि अगदी आपण पाहू शकाल शेवटचा मॅच, अगदी शेवटचा मॅच। गोलंदाजी मार्कवर यश चौधरी, वेगाचा सौदागार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। वेळेचा जर विचार केला तर आपण पाहतोय आता 11 वाजलेले आहेत आणि इथून मात्र सामन्याला होईल सुरुवात। सामना अतिशय सुंदर पद्धतीने रंग घेईल नो डाऊट, कारण दोन्ही संघ अगदी बरोबरीची आहेत। कुठलाही संघ सहजरित्या हार मानणार नाही। पहिला बॉल घेऊन यश तयार। पहिल्याच बॉलवर आक्रमण, शंखनाद फुंकलाय। पहिल्या बॉलनं सुरुवात केले, मोठ्या फटक्यानं सुरुवात। आलाय दर्जेदार षटकार। जरी समोर यश असलं तरी हरकत नाही, मी देखील माझ्या संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे। निशांत घरतच्या बॅट मधून देखणा षटकार। पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय इथे सुरुवात केले मोठ्या फटक्यानं। मनी वसे ते स्वप्नी दिसे ते मनी वसे आपण पाहतोय अगदी त्यांनी टॉस जिंकला तसं म्हटलं होतं। जरी नाणेफेक आम्ही हरलो असो हरकत नाही, परंतु आम्ही क्वालिफाय इथून होणार हा दावा मांडलाय आणि सुरुवात देखील त्याची चांगली केलंय। 2 चेंडू आणि 7 धावा, सुरुवात चांगली झाली। षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं P1चं षटक आपल्याला बघायला मिळतंय। दोन चेंडू आणि 7 धावा या धावफलकावरती आहेत। येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तपासून तर याच पद्धतीने जर स्कोर कार्ड चालू राहिलं तर अगदी धावांचा अक्षरशः पाऊस आपल्याला बघायला मिळेल। श्री जागमाता रावळे संघ आपल्याला बघायला मिळाला। घरचा संघ थोडासा दुखी आहे। आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूला वाटतं स्वतःच्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा बोलबाला राहिला पाहिजे। आम्ही त्यांना खाली येतोय, कुठली चुकी करणार नाही। खूप कमी वेळा तुम्हाला आम्ही त्यांना काही चुका पाहायला मिळतात आणि त्या सध्या आपण पाहू शकाल। त्याने चांगला झेल टिपलाय, गुड जज अँड गुड कॅच। पहिल्या विकेटचं पतन गॉन। तीन चेंडू आणि 7 धावा धावफलकावरती नवीन फलंदाज गौरव। अगदी धष्टपुष्ट यष्टीचे आपल्याला पाहायला मिळतात। ज्या प्रकारची यष्टी आहे त्या प्रकारचा खेळ देखील करावा लागेल, कारण आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या महत्त्वाचा फलंदाज बाद झालेत आणि अर्थात निशांत गावडे फलंदाज आहेत ज्यांनी एक षटकार ठोठावलाय। परंतु आपण पाहतोय मागच्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार शून्याचा मोठा चष्मा घालून परतला तो म्हणजेच फलंदाज श्री यांना मात्र श्री गणेशा करता आला नाही स्वतःचा आणि आपण पाहू शकाल आता 3 बॉलचा खेळ झालाय। 7 धावा 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये। चौथा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर यश चौधरी। कमबॅक करणं त्याला चांगलं माहिती आहे, कमबॅक कसा करावा त्याला त्याची चांगली जाणीव आहे। पहिल्या बॉलवरती षटकार, स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर त्याने आपण पाहू शकाल आता ग्रंटिंग साऊंड बघायला मिळाला। चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय त्याचा फॉलो थ्रू देखील चांगला आहे, अतिशय चांगलं। जेवढं चांगलं लेदर क्रिकेट ओव्हरम क्रिकेट खेळतो, टेनिस बॉल क्रिकेट खेळतो, तेवढंच चांगला लेदरचा देखील तो गोलंदाज आहे। अचूक टप्प्याची लाईन और लेंथ हे त्याला सगळ्या गोष्टी त्याच्या अंगीकृत आहेत आणि तो सध्या वापरतोय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी। 4 बॉल 7 धावा 1 गडी बाद अशी स्थिती। 5वा बॉल घेऊन यश दूरवाल्या एंडकडून। पुन्हा एकदा आपण पाहतोय काय वेग आहे, काय वेग आहे, कमालीचा भन्नाट वेगासहित खोलवर टप्प्याचा बॉल फलंदाजाला अचंबित करून सोडलाय। चारोखान्याची चारी बाजूने बंदिस्त अनप्लेएबल बॅट आणि बॉल मधला संपर्क होण्याचे चान्सेस कमी दिले, कारण चेंडू निघून गेल्यानंतर बॅटचा
फेस हा मात्र बंद झाला. त्यासाठी भरपूर उशीर झाला होता. म्हणून म्हटल्याप्रमाणे वेगाचा राजा, वेगाचा सौदागर अर्थातच यश चौधरी शेवटचा बॉल फेकण्यासाठी तयार. यावेळीस अगदी यशच्या विरोधात टोटावलाय. 2 तुझे असतील, तिसरा वाला आपला असणार. बघा त्याने निश्चित स्वरूपात फलंदाजाने सांगितलं की असेल समोरचा गोलंदाज एक मोठा गोलंदाज, परंतु मी देखील माझ्या संघाचा अत्यंत महत्त्वाचा फलंदाज आहे. गौरवच्या बॅटमधून आलाय षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 13 वरती. 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आत. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे नयन यांना. थँक्यू. इंस्टाग्राम ओपन केलं की ट्रेंडिंग सॉन्ग, अर्थातच क्रिकेटच्या भरपूर जास्त व्हिडिओ याच सॉन्गना आता सध्या चर्चेतले आहेत. आणि नयन म्हटलं की जे ट्रेंडिंग आहे ते तुम्हाला निश्चित स्वरूपात पोहोचवतील. आणि त्याच पद्धतीनं अतिशय सुंदर गीत मात्र इथे मात्र वाजलं गेलं. प्रेक्षक राजा आत्तापर्यंत या मॅचकडे आहेत, या स्पर्धेकडे आहेत. खऱ्या अर्थानं आम्ही क्रिकेटचे चाहते आहोत, आम्ही क्रिकेटचे वेडे आहोत. वेळ किती झालाय याचा उल्लेख नसताना आम्हाला मॅच बघायचा आहे, चांगला मॅच बघायचा आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज दीपेश चौधरीचं स्वागत. स्वॅक्स पहिल्याच बॉलवरती आक्रमण, चौकार. येस, ऑल राईट. हा षटकार आलाय आणि या षटकाराच्या साह्यानं जर आपण धावा तपासून पाहिल्या तर 19. पंचांनी मात्र बूट उचललाय अर्धा कमरेवरती. हाईट फॅक्टर मॅटर करते. बीमर बॉल आहे म्हणजेच धावसंख्या 1+1. धावसंख्या 2 आकार घेत धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच आत्ता फलकावरती 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहू शकाल आमचे गुणलेखक हेमंत पाटील सर, त्यांचा मगाशी देखील मी उल्लेख केला. पेशाने ते शिक्षक आहेत. चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल ते सध्या गुणलेखन करतात. अमर पाटील देखील एक उत्कृष्ट गुणलेखक म्हणून त्यांची देखील वर्णी आपण पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा त्या देखील कव्हर करत असतात आणि निश्चित स्वरूपात आता विवाह बंधनात ते अडकलेत. पुढच्याच येणाऱ्या काळात त्यांचं देखील आपण पाहतोय. पुढचा बॉल फ्री हिटचा सिग्नल आलाय नयन पाटील यांच्याकडून. म्हणजेच आता येणाऱ्या काळात फ्री हिटचा बॉल आहे. एक मोठा षटकार, चौकार की मग काय होईल. दीपेश चौधरी हाफ ट्रॅकरचा बॉल. चेंडू भरपूर काळ हवेत. मिडॉनला खेळाडू तैनात. कॅच पकडलाय परंतु थ्रो बॅक करावा लागेल कारण फ्री हिट होता. फ्री हिट म्हणजे तुम्हाला मुभा दिली जाते. फक्त धावचीत होऊ नका, बाकी कुठल्याही पद्धतीत तुम्हाला बाद घोषित केलं जाणार नाही. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय आता इथे आणखीन एक सिंगल मिळते. सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 22 वरती 1 गडी बाद. पाटील नेटवर्क समवेत जोडलेले प्रेक्षक आत्ता देखील आहेत, त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो एबी ट्रॉफी 2024 मध्ये. दुसरी रजनी आणि शेवटचा मॅच. यावेळी बॅटची एज. चेंडू मात्र शॉर्ट पॉइंट गलीमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे देखील तैनात. धावसंख्या तुम्हाला 1 मिळेल. या धावसंख्या 1 न आकार घेत 23 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक जर आपण पाहिले तर दुसरं आपण पाहतोय आणि दुसऱ्या षटकातला सध्या खेळ रंगलाय जिथे आता 2 फलंदाज. एका बाजूला निशांत गावड 5 चेंडू 15 वरती तर एका बाजूला गौरव गावड 4 चेंडू आणि 7 धावांवरती. भागीदारी कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाची भूमिका असेल. इथून मात्र पार्टनरशिप जर बिल्ड चांगल्या पद्धतीने झाली तर धावा तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील. जर उंच इमारत बांधायची आहे तर निश्चित स्वरूपात तुम्हाला एक बेस चांगला असायला हवा. जर तुमचा डेड बॉल इथे घोषित केला जाईल. बॉल मात्र आपण पाहतोय गुड शॉट परंतु चेंडू खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हा बॉल पुन्हा एकदा बदलला जाईल. चला मागचा बॉल डेड घोषित केला जाईल म्हणजेच आता फक्त 2 बॉल झालेत. धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचते. आणखीन 4 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर दीपेश चौधरी हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पुढचा बॉल घेऊन अर्थात तिसरा बॉल घेऊन तयार. यावेळेस आपण पाहू शकाल समोरच्या दिशेने थोडा हाफ ट्रॅकर चेंडू राहिला त्याचा मात्र भरपूर समाचार. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड आलाय दर्जेदार आसमानी टोला. षटकार.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. 28 धावा, एक गडी बाद. उज्ज्वल संघ मथाने वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. निर्णय मात्र इथे योग्य आहे का येणाऱ्या काळात 5 षटकांमागे समजेल. परंतु मी शिवशक्ती उसरणी संघाच्या कर्णधाराचं कौतुक करीन, ज्यांनी मात्र म्हटलं की अगदी आमच्या जवळचाच हा संघ आहे, त्यांची स्ट्रेंथ आम्हाला माहिती आहे, त्यांची गोलंदाजी आम्ही चांगल्या पद्धतीने ओळखतो, आमचा पूर्ण प्रयत्न असणार, आम्ही क्वालिफाय होणार, हा त्यांनी दावा मांडलाय. त्याच्यासाठी तुमचा संघर्ष, त्याच्यासाठी तुमचा प्रवास, जे तुम्ही स्वप्न पाहिले त्याची स्वप्नांची वाटचाल, मार्गक्रमण तुम्ही कसं करता, खूप अत्यंत महत्त्वाची भूमिका असेल. 4 बॉलचा खेळ झालाय. 5वा बॉल दीपेश चौधरी. खोलवर टप्प्याचा बॉल होता. चेंडूला मात्र आपण पाहतोय मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, अगदी त्यांच्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असताना तिथे फील्ड झालं, फेकी आली, तदवरती आपण पाहतोय सिंगल. शेवटचा बॉल असेल या षटकातला. 29 धावा आणि 1 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. दीपेश चौधरी आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडूंमागे 16 धावा खर्च करतात. थोडंसं कॉस्टली राहिलं असं म्हणायला हरकत नाही. आपण पाहतोय पहिल्या षटकात देखील धावा आल्या होत्या, या षटकात देखील धावा आल्यात. शरीरापासून दूर. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि आता आपण पाहतोय व्हाईट बॉल साठी मात्र बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, आपण तो पाहणार आहोत. अंपायर आमचे इथे मात्र नदीम शेख सर पोहोचले जातील. जतीन भुयाळ सर, मुन्ना पठाण सर आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या दिवसात आपण पाहतोय या स्पर्धेला आपल्या या स्पर्धेचे मुख्य समालोचक करतातच अजित पाटील सर, जे तुम्हाला ऑल डे बघायला मिळतील. आजच्या दिवसात अक्षय पांडव सर, वज्रेश्वरीचा आवाज आपल्याला या स्पर्धेला बघायला मिळाला. यूट्यूब लाईव्हची टीम साहिल पाटील, अनुराग चव्हाण, मुनीत कुडू, जागृत राऊत, पाटील नेटवर्कची एंटायर टीम आणि आमचे आयोजक. हॅपी ट्रॉफी, फेअर डिलिव्हरी, ऑल राईट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या खेळाअखेर 14.50ची सरासरी दाखत 29ला 1 अशी स्थिती मैदानाच्या आत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं 3 षटक आणि 3 गोलंदाज. पहिलं षटक हाताळलं यश चौधरी, दुसरं षटक हाताळलं दीपेश चौधरी, तिसरं षटक प्राचारण्यात आलंय अमित पाटील यांना. मागच्या 2 मॅचचा हिरो, 2 मॅच आणि दोन्ही वेळा मॅन ऑफ द मॅच चा किताब ज्याने मात्र पटकावला. या मॅचमध्ये त्याला बाईटमध्ये विचारलं गेलं की मॅच अत्यंत महत्त्वाचा, प्रेशर असेल का? यस, ऑल राईट. त्यांनी म्हटलं की प्रेशर असणार, कारण समोरचा संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. त्यांनी देखील चांगली तयारीनिशी ते इथे आलेत आणि प्रत्येकाला वाटतं मोठी स्पर्धा असली की प्रत्येकाला वाटतं त्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण देखील आपल्या नावाचा ठसा उमटवला पाहिजे. त्याच्यासाठी परिश्रम आहेत, सहज नाही. यावेळी ऑन साईडला फटका केलाय. चेंडू मात्र आपण पाहतोय मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि तिथून मात्र आपण पाहतोय डीपमधून येऊन मिडॉनला फील्ड झालं. धावसंख्या 1 मिळाली आणि या 1च्या साह्यानं धावा जाऊन पोहोचतात 30 वरती. तिसरं षटक आपण पाहतोय 5 षटकांचा अगदी मध्ये आलाय आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 30 वरती जाऊन पोहोचते. येणाऱ्या काळात आपण पाहतोय फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला गौरव असतील. स्ट्रायकिंग एंडला गौरव आहेत, नॉन स्ट्रायकर आहेत ते, म्हणजेच 8 बॉल 22 वरती खेळतात. निशांत गावड, चांगली बॅटिंग, इम्पॅक्टफुल, ज्यांनी मात्र खेळ स्वीकारला. संघाला गरज होती आणि गरजेला उभे राहिलेत. यावेळीच आपण पाहतोय चेंडू भरपूर काळ हवेत, क्षेत्ररक्षक तिथे गिरकी घालतात, परंतु चेंडू चाललाय हेलो टाटा बाय 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 करत सीमा पलीकडे. षटकार थँक्यू सो मच. फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत गौरव. गोलंदाज अमितला सांगतात की चिल कर, यावेळीस तुला शांत व्हावं लागेल. पुन्हा एकदा मात्र आता वेग जास्त आहे, वेगावरती स्वार, भन्नाट वेगासहित. पहिलाच बॉल थोडासा आपण पाहतोय जो मात्र चेंज ऑफ द पेस होता, त्याच्यावरती षटकार ठोठावला, परंतु मग पेस जनरेट केला. पेस जनरेटर अर्थातच अमित अण्णा. सुपर बॉल, चांगला बॉल मात्र इथे हाताळलाय. आपण पाहू शकाल 3 बॉलचा खेळ देखील झाला. अगदी आपण पाहतोय 4था बॉल घेऊन अमित तयार. पंचांच्या डावीकडून उजव्या हातानं चेंडूला मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये ढकललाय. जेंटल पुशच्या साह्यानं पुश करोर खुश रो. सध्या सिंगल मिळाली, कारण मागच्या बॉलवरती आपण पाहतोय डॉट बॉल आला, त्याच्या आधी षटकार आला होता. मग इथून सिंगल मिळवली आणि आपल्या नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकिंग एंडला आणलं. हे क्रिकेट महत्त्वाचं आहे आणि सध्या ते आपल्याला बघायला मिळालं. भागीदारीचा उल्लेख मी पहिल्या षटकात केला होता आणि सध्या आता भागीदारी चांगल्या पद्धतीने झालाय, कारण आपण पाहतोय करंट पार्टनरशिप जर विचार केला तर 14 बॉल आणि 30 वरती हे 2 खेळाडू कॉन्ट्रीब्यूट करतायत. अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे, कारण मधल्या फळीसाठी दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप चांगली रंगलंय. पुढचा बॉल यावेळी क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. समोरच्या दिशेने लॉंगॉनला खेळाडू तैनात. डीपमधून फेकी येईल, तत्पूर्वी सिंगल मात्र मिळेल. शेवटचा बॉल असेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38, 38 धावा.
31 धावांची पार्टनरशिप झाली. पाटील नेटवर्क सगळ्या काही गोष्टी तुमच्या समोर आणताय खूप छान पद्धतीने आपण पाहू शकाल. 31 धावा आणि शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मध्ये. यावेळीच आपण पाहतोय पंच नदीम शेख सरांनी मुख्य पंचांना सांगितलं की हा बॉल तुम्हाला वाईड मध्ये निश्चित स्वरूपात कन्वर्ट करावा लागेल. वाईड बॉल हाईट फॅक्टर मॅटर केलं. अगदी चेंडू डोक्यावरून हाताळला. पंच सांगतील मैदानाच्या आतमध्ये पाणी जाईल की नाही, तदनंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचतंय 39. 32 धावांची पार्टनरशिप 15 बॉल मध्ये. यावेळीस कुठेतरी आपण पाहतोय अगदी अंगात येणारा चेंडू. फलंदाज थोडासा भीतीदायक बचावात्मक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला. ओव्हर कंप्लीट. 3 षटकांचा खेळ संपला. 39 धावा. 13ची सरासरी मेंटेन केलेली आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स आणायचं असं म्हणाले आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 12 बॉलचा खेळ बाकी असेल. पाहूया या 12 बॉल मध्ये टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. प्रश्न अनेक आहेत. येणाऱ्या काळात 12 बॉल उत्तरे देतील. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. बघत राहा एव्ही ट्रॉफी. आणि ब्रेक मध्ये ऐकूया डिझायनर यांना. थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. थँक्यू सो मच नयन पाटील यांच्या माध्यमातून सुंदर गीत आपल्याला ऐकवतात. अगदी रिफ्रेश करणारं सॉन्ग. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज साहिल. पहिल्या मॅचमध्ये ज्यांनी विथ द बॅट विथ द बॉल, कारण 2 षटकं पहिल्या मॅचमध्ये संपली होती, विकेट मिळाली नव्हती. त्यावेळेला साहिलने सांगितलं मे हू ना, आणि स्वतः उभा राहिला कठीण काळात, संघर्षाच्या काळात, आणि तिथे मात्र 2 विकेट मिळवले होते. जो पहिलाच मॅच होता. अगदी आपण पाहतोय अमरदीप जलसार या संघाच्या समवेत पहिला मॅच जो मात्र ठसा उमटवला. त्यामध्ये अगदी गेम चेंजर षटक, जे 3रं षटक त्यांनी त्यावेळेला हाताळलं होतं. आता स्लॉक षटकामध्ये आलेत. रणनीती बदलली जाते, कारण प्रतिस्पर्धी संघ अगदी त्यांच्याच विभागातला आहे. मथाणी आणि उसरणी जो उल्लेख केला कर्णधारानं, अगदी आमच्या बाजूचा संघ आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी. यावेळीस खोलवर टप्पाचा बॉल, हेलिकॉप्टर उडवला, लँड होईल अगदी सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑनला क्लिअर करत चेंडू चाललाय लांबच लांब. षटकार. वेलकम बॅक. षटकार आलाय. 45 धावा धावफलकावरती आहेत. 4थ्या षटकाला प्रारंभ, 4थ्या षटकाला आरंभ, आणि 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती शंखनाद फुंकलाय फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात निशांत गावड आणि गौरव गावड खूप छान पद्धतीनं 17 बॉल 38ची पार्टनरशिप. सुंदर पद्धतीने खेळ सध्या चालला. यावेळेस काय कमालीचा स्ट्रोक. आजच्या दिवसातला, आजच्या रजनीतला सर्वाधिक लांबचा फटका, सर्वाधिक लांबचा षटकार. सुपर बॅटिंग. 11 बॉल आणि 35 वरती आता जाऊन खेळतोय निशांत गावड. कमालीचा शॉट. 6. येस, थँक्यू सो मच. जशी रात्र होत चालले तसं मात्र डीजे नयन आणखीन तुम्हाला चांगली चांगली संगीत ऐकवतात. कारण आपण पाहतोय प्रेक्षक राजांना देखील एंटरटेनमेंट पाहिजे असतं, आणि अगदी संगीतांच्या माध्यमातून संगीत हे खूप महत्त्वाची भूमिका आहे. कारण तुम्ही एकांतात असाल, स्ट्रेसमध्ये असाल, संगीत ऐकलं की मात्र मूड रिफ्रेश होत असतं. त्याच पद्धतीनं आपण पाहतोय इथे डीजे नयन यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू मात्र फेकला होता 3रा, जिथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळाली. 2 षटकारानंतर पहिल्या 3 चेंडूंमागे 13 धावा कशा मोजायच्या फलंदाजांना माहिती आहे. जिथे एका बाजूला आपण पाहतोय 12 बॉल 36 मध्ये खेळतोय निशांत गावड, एका बाजूला गौरव खेळतोय 9 चेंडू आणि 14 वरती. 19 बॉल 45ची भागीदारी खूप महत्त्वाचा एक किस्सा होता या मॅचसाठी. कारण सुरुवातीचा विकेट, पहिलाच विकेट आपण पाहतोय अगदी 2ऱ्या षटकात बघायला मिळाला होता, परंतु तदनंतर या 2 खेळाडूंनी मागे वळून पाहिलं नाही. जी मिळालेली संधी आहे, असे चान्स पुन्हा पुन्हा येत नाहीत. कदाचित यावेळी जर आपण पाहिलं तर भागीदारीचा उल्लेख झाला होता. मोठी भागीदारी ब्रेक केले गोलंदाजानं.
आणि मी म्हटल्याप्रमाणे साहिल गोलंदाज आला, त्याने पुन्हा एकदा संघाला कसली गरज होती हे पाहिलं आणि त्याची मात्र पूर्तता दिली. गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. अक्षय फलंदाजी मार्कवर आलेत, परंतु साहिल याने देखील चांगला कमबॅक केला. पहिले 2 चेंडू वगळता जे 2 चेंडू हाताळले ते मात्र चांगल्या पद्धतीचे हाताळले, कारण जिथे एक विकेट देखील मिळाली. फुलर लेनचा बॉल शफल झाला होता, फलंदाज मागचा दरवाजा उघडा राहिला, तिथून शिरकाव केला गोलंदाज साहिल यानं. 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस मात्र आपण पाहतोय बोटातील कौशल्य, बोटातील जादू, चेंडूवरती मात्र फेअर स्पर्श आणि मात्र फिरकीचा चेंडू हाताळला साहिल यानं. इन कटर आउट कटर सगळे चेंडू त्याच्याकडे आहेत, परंतु पहिले 2 चेंडू थोडेसे स्लॉटमध्ये होते, पार्किंग प्लॉटमध्ये पार्क केले, परंतु त्या फलंदाजाला परतीचा प्रवास करण्यात कन्व्हिन्स केलं. चांगली गोलंदाजी हाताळली. मी म्हटल्याप्रमाणे पहिले 2 चेंडू जर सोडले तर षटक चांगलं आहे राहिलं, कारण आपण पाहू शकाल 4 षटकांचा आता खेळ संपला. 13ची सरासरी पहिल्या षटकापासून राखत आले होते, दुसऱ्या षटकात 16 धावा आल्या होत्या, परंतु आता पुन्हा एकदा 52 धावा फलकावरती 13ची सरासरी राखलेली आहे. 2 गडी बाद झालेत. आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते, ते म्हणजे सध्या फलकावरती 52. आणखीन आपण पाहतोय 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या काळात टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. उज्ज्वल संघ मथाने टॉस जिंकल्यानंतर त्यांनी मांडलं होतं की फिल्डिंग करणार, आणि फिल्डिंग करत असताना गोलंदाजी ही सातत्याने त्यांची चांगली असते, परंतु आता जर विचार केला तर बॅटिंग करणारा संघ शिवशक्ती उसरणी यांचं कौतुक करावं लागेल. चांगल्या बॉलिंग अटॅक समोर चांगली फलंदाजी त्यांनी आत्तापर्यंत केलंय, म्हणजे अर्थात 6 बॉलचा खेळ आता बाकी असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अमित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये देखील त्याने मॅन ऑफ द मॅच घेतला, पहिल्या मॅचमध्ये देखील त्यानेच मॅन ऑफ द मॅच घेतला होता. उत्कृष्ट फलंदाज ते निश्चित स्वरूपात आहेत, परंतु संघाचे फ्रंटलाईन गोलंदाज जे 5 षटकांमध्ये 2 षटकं वैयक्तिक हाताळतात, एक मिडल ओव्हर टाकतात, तदनंतर एक स्लॉक षटक, म्हणजेच त्यांच्याकडे क्वालिटी आहे. बघा अमित अण्णा आले आणि पहिल्याच बॉलवरती एक संधी क्रिएट झाली होती. आता इथून मात्र आपण पाहतोय संधी उकळे, फलंदाजाला संधी मिळाली. आपण पाहू शकाल आता संधीचं सोनं करावं लागेल. समुद्र सगळ्यांसाठी सारखा आहे, आपण त्यातून काय घेतोय खूप महत्त्वाचं आहे. काही लोक मासे काढतात, काही लोक मोती काढतात, तर काही लोक जाऊन फक्त किनाऱ्याजवळ पाय भिजवतात. आता इथून मोती काढावे लागतील, कारण संधी मिळाली फलंदाजाला. येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. यावेळेस खोलवर टपाचा बॉल, अगदी खोलातला बॉल, चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला. तिथे मात्र आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक यश चौधरी पुढे पोहोचले. यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं फील्ड झालं, फेकी आली. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण 54 धावा फलकावरती, 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आत. आता आणखीन 4 बॉल अमित पाटील अण्णा गोलंदाजी मार्कवर, परंतु फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आता आहेत. या मॅचचा खरा हिरो, या मॅचचा खऱ्या अर्थानं ज्याने एक हाती किल्ला लढवलाय सध्या उसरणी संघाकरिता. खोलवर टपाचा बॉल होता, हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू मात्र चाललाय लॉंग ऑनला. खेळाडू तैनात, फेकी येईल दीपेश चौधरीची, ॲक्युरेट फेकी, परंतु यष्टीरक्षक आपण पाहतोय यश चौधरी यांच्याकडून झालेली चुकी. परंतु आपण पाहू शकाल इथे रनआउट मध्ये आपण पाहतोय संधी झाली आहे, परंतु आता स्ट्रायकिंग इन रोटेट झालंय, त्यामुळे थोडेसे नाराज आहेत दीपेश चौधरीवरती. थोडंसं अमितला देखील आता पुढचा बॉल कसा हाताळावा ह्या गोष्टी भरपूर मॅटर करतील, कारण एक महत्त्वाचा फलंदाज जो सध्या चर्चेत राहिला या मॅचमध्ये, शिवशक्ती उसरणी संघाकरिता ज्याने चांगली कामगिरी केली आणि तो मैदानाच्या आतमध्ये आता तो स्ट्रायकिंग एंडला देखील आला. पियुष हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पियुष मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर रोल सातत्याने ते अदा करत असतात आणि आता तेच तुम्हाला करावं लागेल. जर संधी मिळाली तर मोठ्या फटक्यापासून सुरुवात, कारण तुम्हाला सेट होण्याकरिता आता वेळ नाही. पुढचा बॉल यावेळेस वेग जास्त हाताळलाय, काही कमालीचा चेंडू. बघा जसा चेंडू डॉट आला अगदी आपण पाहतो यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल झाला, मागे यष्टीरक्षक यश चौधरी यांनी चेंडू पकडला. तसं मात्र आपण पाहतोय मथाने संघाचे जे मात्र प्रेक्षक आहेत त्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. अमितची क्वालिटी आहे, अमितला मात्र गेम कंट्रोल कसं करायचं याची चांगली जाणीव आहे, तो चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. आता 5वा बॉल घेऊन तयार होईल राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा दुसरा बॉल देखील गुड लाईनला, स्ट्राईक रोटेट झाली हरकत नाही. मी देखील माझ्या संघाचा एक भरोशाचा गोलंदाज आहे, संघाचा कर्णधार आहे.
ॲज अन लीडर, ॲज अन फ्रंटलाईन बॉलर म्हणून माझी भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, याची चांगली जाणीव असताना आपण पाहू शकाल अमित यानं चांगली गोलंदाजी केली. 55 धावा, शेवटचा बॉल 5व्या षटकातला. यावेळी शेवटच्या बॉलवर शेवट गोड होईल का? ऑल राईट, झालंय शेवट गोड. चेंडू आलाय सरळ सीमा पलीकडे आणि आपण पाहू शकाल निशांत गावड 17 बॉल 44 धावांची झंझावती खेळी आणि सध्या आपण पाहतोय खूप छान पद्धतीनं ज्याने स्कोर केलेला आहे. 6 षटकार ज्यांनी ठोठावले, चांगले क्रिकेट त्यांनी दाखवलं. AB ट्रॉफी 2024 सर्व आयोजकांचे मी आभार मानतो ज्यांनी आम्हाला इथे संधी दिली. संजय दादा पाटील आणि हरेश्वर दादा केणी यांचा मी आभारी असेन ज्यांनी मात्र आम्हाला आज या स्पर्धेला आवाज देण्याची संधी दिली, त्यांचे देखील आम्ही आभार मानतोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, दुसऱ्या डावाचा खेळ बाकी आहे. दुसरा डाव देखील अतिशय चांगला रंगतदार असेल आणि अगदी त्या डावाला रंगवण्याकरिता मायक्रोफोनवर करूया बदल या स्पर्धेचे प्रमुख समालोचक अर्थातच अजित पाटील सरांना ऐकूया. घेऊया एक डीजे ब्रेक आणि येऊया मग पुन्हा एकदा मॅचकडे. थँक्यू सो मच, धन्यवाद. दरम्यान उत्कर्ष पाटील सरांचा आवाज आपण ऐकला, तर त्यांचा आभार प्रदर्शन केले जाईल. आणि मी विनंती करतो या ठिकाणी राजकिरण वर्मा सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा यथोचित आभार प्रदर्शन केले जाईल. राजकिरण वर्मा सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आभार प्रदर्शन करतायत. उत्कृष्ट गोड आवाज, अनेक अप्रतिम समालोचक, युवा समालोचक आपण बघतायत. उत्कर्ष पाटील सरांचं एक भव्य दिव्य आभार प्रदर्शन आपल्याला बघायला मिळते. AB ट्रॉफी 3रं एडिशन आणि आज आपण बघतायत आजच्या दिवसामध्ये मात्र उत्कर्ष पाटील आमच्या समवेत होते. सुंदर क्रीडा रसिकांना रिझवण्याचं काम त्यांनी केले. एक अप्रतिम यंग टॅलेंट आपल्याला बघायला मिळते आणि पुढच्या वाटचालीसाठी उत्कर्ष पाटील सरांना असतील खूप साऱ्या शुभेच्छा. चला वळूया आपण मॅच कडे. टार्गेट इथे सेट केले गेले 62 धावांचं टार्गेट. अंतिम मॅच, क्वालिफायर मॅच आणि या मॅचचा थरार एक अप्रतिम थरार आपल्याला बघायला मिळेल. वळूया आपण आज की रात असं म्हणायला हरकत नाही. किसके नाम 62 धावांचं टार्गेट, 30 चेंडू. सलामीर मैदानाच्या आतमध्ये अमित आणि यश सातत्याने उज्ज्वल संघ मथाण्यासाठी सलामीर फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि इथे बॅटल रंगणार इज नो डाऊट. गोलंदाजी ट्रॅक वरती निशांत, अतिशय अप्रतिम कामगिरी निशांतने केले आणि तेवढाच दर्जेदार खेळ
अमित पाटील उर्फ अन्नाचा राहिलाय. दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा आणि वळूया मॅचकडे. पहिला चेंडू अमित यावेळेला सरळ बॅट क्रॅकिंग शॉट. चेंडू सरळ डॉमिनेट करतोय लॉंग ऑफ लॉंग ऑनला आणि चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड. चौकार. हा क्लास आहे. सेट बॅटने इथे मात्र अमितांना आपलं ट्रेडमार्क दाखवताना व्हेरी फर्स्ट बॉल आपला इंटेंट क्लिअर करताना मेकिंग इज इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर. रडारमध्ये चेंडू आला त्याला एक्झिक्युशन प्रॉपर करेन आणि धाबा वणवेन मी. हा इरादा इथे पक्का बघायला मिळतोय. गुड स्टार्ट. पुढचा चेंडू निशांत. ओ याही वेळेला मात्र तो शॉट परंतु लॉंग ऑफला इथे मात्र प्रोटेक्शन आहे. एका धाबेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या पोहोचते ती 5. अतिशय सुंदर साथ आमच्या क्रीडा रसिकांचे मिळते. त्यांचे आम्ही या मॅच मध्ये करतोय पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. यश चौधरी आपल्याला बघायला मिळते स्ट्राईक वरती. छोटा पॅक बडा धमाका. निशांत एका बाजूने गोलंदाजी ट्रॅक वरती. 62चं टार्गेट. हो पिकअप सरळ चेंडूला अंधीचा षटकार. आमच्या कॅमेरामन अनुराग चव्हाण यांना अभिवादन करतोय. हा चेंडू दर्जेदार 60 विस्फोटक कॅमिओ किंवा टू मेक अ क्विक रिप्लाय ज्याला आपण म्हणतो सणसणीत उत्तर दिलं गेलंय. धावसंख्या पोहोचते ती 11 धावा. 62 धावांचा पाठलाग आणि त्याला प्रत्युत्तर देताना ओपोनेंट टीमच्या गोलंदाजाला त्याच पद्धतीने उत्तर दिलं यश चौधरीनं. सरळ बॅटचा हा एक दैदिप्यमान असा षटकार. धावसंख्या 6 ने प्लाय झाल्याने पोहोचले 11 धावा डबल डिजिट मध्ये. पुनश्च निशांत आपल्या मोमेंटमच्या शोधामध्ये. ओ यावेळेला आडव्या बॅटने टायमिंग बेमिसाल आहे की नाही इथे फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि डीप मिडविकेट रीजनला मात्र यावं लागतंय. बॅक टू द पवेलियन कडे मिस्टर यश चौधरी येत आहेत बाधून डगआउट कडे. थँक्यू. न्यूमन साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 11 धावा असताना पहिला झटका इथे लागलाय. मिस्टर यश चौधरी येत आहेत बॅक टू द पवेलियन कडे. फक्त टायमिंग केलं. थोडीशी ताकद लावली असती चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता. छोट्या बॅकलिमने खेळण्याचा इरादा आणि तिथे फटका फसलाय. फलंदाज बाद होताना डगआउट कडे येत आहेत न्यूमन साहिल. वन डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. एका बाजूने गेम चेंजर खेळाडू एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून अमित अण्णा आहेत तर दुसऱ्या बाजूने युवा टॅलेंट आपल्याला बघायला मिळतं मिस्टर साहिल यंग ब्लड. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर निशांतच्या अगेन्स्ट ज्यांनी पहिला ब्रेक थ्रू दिलाय शिवशक्ती उसरणी संघाला. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा चेंडू यावेळेला ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केलंय. थोडस फंबल तिथे बघायला मिळत आहेत. पियुष एका धाब्यावरती सॅटिस्फाईड होताना स्कोर कार्ड पोहोचले 12 धावा. 62चं टार्गेट. अजूनही 50 धावांची गरज आहे. चेंडू झालेले आहेत या षटकातील 5. 1 टू गो. शेवटचा चेंडू मिस्टर अमित ज्याने सुंदर स्टार्ट दिले. डेड बॉल. एक रेकॉर्ड या बॉलच्या माध्यमातून बघायला मिळतोय. बघूया इथे मात्र साहिल पुनश्च असतील स्ट्राईक वरती. चेंडू झाला इथे डेट. धावसंख्या 11 वरती स्थिरावली गेली. 51 ची गरज. तुमच्याकडे चेंडू आहेत ते टोटली 26 बॉल रिमेनिंग and 51 run required to win the battle.
ओ याही वेळेला खूप चांगला ड्राईव्ह आहे. एकसा कव्हर रिझनला कव्हर्स मध्ये प्रोटेक्शन बघायला मिळतं. सिंगल कंप्लीट झाल्यात आणि 12 धावा ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक मार्गस्थ आहे मिस्टर निशांत. ओ यावेळेला क्लास 1 शॉट कॉपी बुल स्टाईल न लेफ्ट एट ऑफ ड्राईव्ह. चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आला इथे अमितच्या बॅटमधनं दर्जेदार चौकार. स्क्रीनवरती आपण बघू शकाल काय परफेक्ट टायमिंग आहे. बॉडी बॅलन्स बनवला गेला. पूर्णतः एलिव्हेशन प्रॉपर आहे. चेहऱ्यावर पूर्ण तरी बॉलवरती नजर आणि प्रॉपर टायमिंग आणि नजाकत यांचा सुंदर समन्वय. धावसंख्या पोहोचली ती 16 धावा. येणारी 24 चेंडू आणि 46 ची गरज आहे. परफेक्ट टायमिंग. मी त्यांचं जे मोमेंटम आहे चेंडूला ते रीड करतायत आणि प्रामुख्याने एक जमेची बाजू जर बघायला मिळेल की एक आक्रमकता आणि संयम ज्याला पण जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये हवा असतो तो इथे अमितच्या बॅटमध्ये बघायला मिळतो. न्यूमॅन गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. श्री येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. श्रीनं भरपूर प्रभावित केले. मागचा मॅचचा हिरो आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला बघायला दिसतोय. ओहो इथे साहिलच्या बॅटमध्ये इनसाइड आउटचा फटका आणि सरळ लॉंग आपला क्लिअर करत हवाई फायर येतोय षटकार. तो सगळे पोहोचले ते तब्बल 22 वरती. 40 धावेची गरज. 23 चेंडूंचा खेळ शेष आहे. काय कॅमेरा वर्क बघायला मिळतंय. प्रत्येक चेंडूला सुंदर फॉलो करतायत आणि त्याचमुळे मॅच युट्यूबच्या माध्यमातून बघणं भरपूर आवडते. इथे बॅटला ब्रश करत चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल झालाय. षटकारानंतरच्या चेंडूची गरज होती डॉट बॉलची. श्रीनं या ठिकाणी डॉट चेंडू हाताळलाय. डॉट बॉल. खूप चांगली कमबॅकिंग श्रीकडनं. पुढचा चेंडू. ओ यावेळेला लॉंग ऑफ रिझन मधनं येतोय आणखीन एक लेफ्ट एट ऑफ ड्राईव्ह. चेंडू जाईल सीमा पार. चौकार आणि धावसंख्या पोहोचली ती 26 वरती. सव्वीसावा स्कोर कार्ड वरती. अतिशय सुंदर इंटेंट. जबरदस्त आक्रमकता. ओ या वेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मिडॉमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि साहिलला जावं लागतंय या ठिकाणी बॅक टू द पवेलियन कडे. दुसरा लेफ्ट हँड बॅटर मात्र मैदानाच्या आतमधून बाहेर जाताना डिपार्टेड हल्ली मिस्टर साहिल. बॅक टू द पवेलियन गॉन. सेकंड विकेट लूज. स्कोर स्टे ऑन 26 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 26वा. थँक यू. न्यूमाना दीपेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक अप्रतिम व्यक्तिमत्व मिस्टर दीपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 26वा. 2 गड्यांचं पतन इथे झालंय. अजूनही जर आपण बघितलं 36 ची गरज आहे आणि या षटकातील चेंडू झालेले आहेत 4. न्यूमॅन पुनश्च लेफ्ट हँड बॅटर दीपेश चौधरी. ओ आले आले आपल्या बॅटला ड्रिल करतायत. ऑन साइडला चेंडूला खेळण्याचा पावित्र्य त्यांचा अयशस्वी होतोय. 19 चेंडू आणि 36चं इक्वेशन असताना इथे मात्र उज्ज्वल संघ मथाणे संघाचं काय असेल गेम प्लॅनिंग आणि एका बाजूने 19 चेंडू 36 धावा असताना काय असेल स्ट्रॅटेजी त्या धावा डिफेन्स करण्यासाठी. बघूया पुढचा चेंडू. श्री
ओ यावेळेला अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न षटकाची इथे झालंय समाप्ती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. आता मात्र 12च्या सरासरीने बनवायच्या त्या तुम्हाला 36 जावा. 18 बॉलचा खेळ शेष आहे. ऐकूया पुनश्च एक सुंदर सॉन्ग नयन पाटील यांच्या माध्यमातून. प्लीज थँक्यू. तर भेटूया आपण पुनश्च मॅच कडे. येणारे 18 चेंडू आणि 36 इक्वेशन. एक उत्कृष्ट फिनिशर म्हणून ज्यांचं नाव घेतलं जाते अमित अण्णा स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतील. आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजी ट्रॅकवरती निशांत ज्याच्याकडे क्षमता आहे, अप्रतिम गोलंदाजीची चुणुकता आहे, अप्रतिम डिसिप्लिन ज्याच्याकडे, गोलंदाजीची धार घातक आहे ज्याच्याकडे, तो निशांत. आणि एका बाजूने ज्याच्या बॅटमधनं धावा भरपूर येत आहेत असा एक मॅन इन गोल्डन फॉर्म मिस्टर अमित पाटील स्ट्राईकला. ओ यावेळेला मात्र चांगला चेंडू बघायला मिळेल. खूप चांगला चेंडू आहे. आदरणीय प्रतीकजी भोईर साहेबांचं होते पुनश्च आमच्या VIP डायस कडे आगमन. सुंदर स्पर्धा आणि त्यांचा मनमुराद आनंद घेताना आमचे प्रतीक बघायला मिळत आहेत. 17 चेंडू 36 इक्वेशन. गोलंदाज तयार निशांत. ओ चुकीचा चेंडू हाताळला गेलाय. चुकीला माफी नाहीये आणि येतो इथे षटकार. नो डाऊट ज्या वेळेला तुम्ही अमित अण्णाला हा चेंडू हाताळाल पनिशमेंट तुम्हाला मिळेल, पॅनलाइज करेल तो. आणि तेच बघायला मिळालं. सरळ लॉंगांच्या डोक्यावरनं पाठवलं. या ठिकाणी अमित नावाचा ब्रँडेड षटकार. स्कोर 6 ने प्लाय झालाय आणि 32 वरती पोहोचलाय. 30 धावांची गरज. ओ याही वेळेला बॅक टू बॅक. एकदा का चुकी झाली ओपोनेंट टीमच्या बॅटरला तुम्ही त्यांचं मोमेंटम मिळू दिलं की मग तुम्हाला बॅकफुटवरती जावं लागतं. बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 6 ने आणखीन प्लाय होते आणि पोहोचले तब्बल 38 धावा. अमित अण्णा नावाचं वादळ ऍक्टिव्ह झालंय शिवशक्ती उसरणीच्या अगेन्स्ट आणि निशांत सारखे एक घातक गोलंदाजाच्या अगेन्स्ट. कारण गतीला परिवर्तन करताना चेंज ऑफ द पेज चेंडू हाताळण्याचा पवित्रा आणि फुलटॉस चेंडू नंतर मात्र दुसऱ्याही चेंडूवरती झालाय मोठा आघात. ओ यावेळेला मात्र कमबॅकिंग करताय डॉट बॉल. स्कोर कार्ड थांबले गेले 38 वरती. 24 ची गरज आहे अजूनही. येणारे चेंडू आपल्याला बघायला मिळतील 14 चेंडू आणि 24 ची गरज. पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज निशांत. यावेळेला मात्र बॅटला ड्रिल केलं होतं. सिंगल कंप्लीट होईल. 39 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. 39 रन्स ऑन स्कोर कार्ड. 1 to go. पुनश्च बॉल फुटलाय तर नक्कीच या ठिकाणी डेड बॉल असेल. अडतीस धावा म्हणजे 14-24 इक्वेशन. तयार गोलंदाज निशांत आपल्या स्पेल मधले अंतिम 2 चेंडू घेऊन. पुढचा चेंडू. ओ यावेळेला भन्नाट वेग. प्रोटेक्शन होतं तिथे लेग गली रिझनला. 22च्या रूपाने सिंगल कंप्लीट केले. 39 धावा. 13-23 च टार्गेट अजूनही शेष आहे. जरी 2 षटकार आल्यात तरी धावा मात्र फक्त 13 खर्च करतायत. अजूनही 1 to go आहे. शेवटचा चेंडू इथे शेष आहे. बॅटल अजूनही रंगतदार स्थितीमध्ये. 13 चेंडू 23 ची गरज आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ करतील गोलंदाज निशांत आपल्या स्पेल मधला. समोर आपण दीपेश चौधरी यांना बघतोय. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. उज्ज्वल संघ मथाणे संघाचा एक आधारस्तंभ आणि एक अप्रतिम व्यक्तिमत्व असणारा असा खेळाडू.
तर बळवी आपण मॅच कडे. आणि इथे मात्र दीपेश बॅटचा फ्लो दाखवताना चेंडूला लॉंग ऑनला एक्झिक्यूट करतायत. वन्स बाउन्स ओव्हर द रोप. धावसंख्या 4 इथे फ्लाय झाले आणि पोहोचले 43. पंच पाणी मध्ये पाठवायचं चालेल का? थँक्यू. चला वळूया आपण मॅच कडे. चला या ठिकाणी 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. 19 धावांची गरज. बारा चेंडू 19 ची गरज. धावसंख्या बघायला मिळते. हेमंत पाटील सर आम्हाला सांगते स्कोर पोहोचलाय 43. म्हणजे इथून 19 ची गरज. 12 चेंडू 19 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती बोलवलंय पुनश्च अक्षयला. अक्षय समोर अमित पाटील. 12-19 इक्वेशन. जिंकणारा संघ हा क्वालिफाय होईल. प्रथम टायमिंग चेंडूला ऑन साइडला एक्झिक्यूट केले गेले. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 4-4. 44 धावा स्कोर कार्ड वरती. उद्या मात्र आपण बघणार आहोत एक गाव एक कन्सेप्ट, एक संघ हा कन्सेप्ट. आणि उद्याचे 8 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला इन ऍक्शन दिसतील. ते 8 संघ श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, पवनसूत नवली, विपक्ष DFC दांडी, गावदेवी खैरापाडा विपक्ष VM11 उमरोली, ध्रुव 11 सातपाडी विपक्ष MS11 झाई आणि अतुल 11 मोठी डहाणू विपक्ष श्रेया 11 टिंबोडे. असं बॅटल बघायला मिळेल. स्कोर पोहोचलाय 45. वेगवान मारा. आणखीन एक डॉट बॉल. 45 म्हणजे इथे धाबा बनवायचे आहेत तुम्हाला 17. आणि 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. 9 चेंडू 17 धावेची गरज. आवळेला चांगला चेंडू आहे. लॉंगॉनला चेंडूला एक्झिक्यूट केले गेले अलॉंग द कार्पेट. सिंगल कंप्लीट झालाय. धावसंख्या बघायला मिळते ती 46. 8-16चं इक्वेशन. या 2 चेंडूवरती मॅच चा रोमांच आणखीन वाढणार आहे. इथून एखाद दुसरा शॉट मॅच मध्ये मात्र आणखीन पुढे घेऊन जाईल उज्ज्वल संघ मथाणे संघाला. आणि इथून 2 चेंडू मध्ये जर कमीत कमी धावा खर्च केल्या मॅच आणखीन या मॅचचं एंटरटेनमेंट वाढवेल. येणारी चेंडू आपण बघतायत 8 आणि धावा बनवायच्या त्या 16. दीपेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला आपण बघतोय. चुकीचा बॉल आणि त्याला पनिश करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू वेगाने जातोय फाईन लेगला. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि 2 धावा होत आहेत तिथे कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचलंय ती तब्बल 48 धावा स्कोर कार्ड वरती. आता 7 मध्ये हव्यात त्या 14 धावा. एक अप्रतिम बाडाल. का जबरदस्त संघर्ष आपण बघतोय. 7 मध्ये 14 धावेची गरज. एक अप्रतिम बॅटल. अक्षयनं प्रभावित केले.
सातत्याने इकॉनॉमी दाखवले आपल्या गोलंदाजीमध्ये. 7 चेंडू 14चं इक्वेशन. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय तर दीपेश एका बाजूने. चांगली मॅच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत क्रीडा रसिकांना या मॅच मध्ये एक मोठी लढत दिसते. आणि या वेळेला मात्र डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न. जबरदस्त एफर्ट आणि एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागले तिथे. कमालीच्या 3 धावा सेव्ह केल्या. साइड स्क्रीन वरती आपण बघू शकाल. काय जबरदस्त फिल्डिंग. पूर्णतः 100% देण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर होते अभिजित. अप्रतिम फिल्डर आहेत अभिजित. आता येणारे चेंडू तुमच्याकडे ते 6 आणि 13 धावेची गरज. स्कोर कार्ड 49 बघायला मिळतोय. एक रंगतदार मॅच. 6 धावा दिल्यात फक्त आणि 6-13चं इक्वेशन बाकी आहे. जबरदस्त मॅच. उत्साह वाढवणारा मॅच आहे. बघूया अमित अण्णा ओपनिंगला गेल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्याच्या सोबतीने दीपेश बघायला मिळतोय. उत्सुकता वाढवतोय. सहा चेंडू आणि 13 धावेची गरज. जबरदस्त बैटल. कहते ना मोर तो नाचते हुए भी रोता है और हंस तो मरते हुए भी गाता है. जिंदगी का फंडा है बॉस. दुखों वाली रात नींद नहीं आती और सुखों वाली रात चैन से कौन सोता है. ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता. जो टूट जाए वो कभी संकल्प नहीं होता. हार को लक्ष्य से दूर ही रखना क्योंकि दोस्तों जीत का कोई विकल्प नहीं होता. उड़ा दिया पहले गेंद को लॉन्ग ऑफ में और दीपेश थँक यू. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघतायत 6 चेंडू 13ची गरज आहे. आणि व्हेरी फर्स्ट बॉलला आपण बघतायत लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. तिथे चेंडू झेल मध्ये कन्वर्ट झालाय आणि दीपेश येत आहेत या ठिकाणी बॅक टू द पवेलियन कडे. आउट. न्यूमॅन त्याची जागा घेण्यासाठी बघूया कुठल्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जात आहे. नवीन फलंदाज. येणारे 5 चेंडू आणि 13 धावेची गरज. आणि नवीन फलंदाज निहार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 5-13चं इक्वेशन. काय दर्जेदार मॅच आहे. जबरदस्त एंटरटेनमेंट. कहते ना सत्य को कहने के लिए किसी शपथ की जरूरत नहीं पड़ती. नदी को बहने के लिए किसी पथ की जरूरत नहीं पड़ती. जो बढ़ते जमाने में अपने मजबूत इरादों के बल पर उन्हें अपनी मंजिल पाने के लिए किसी रथ की जरूरत नहीं पड़ती. 5 चेंडू आणि 13चं इक्वेशन आहे. काय बॅटल आहे. जबरदस्त मॅच. इथे न्यूमॅन निहार आलाय. नावाप्रमाणे मात्र कामगिरी झाली आणि जरा अमित अण्णा नॉन स्ट्राईककडनं स्ट्राईकला आले किंवा या चेंडूवरती काही चांगले चेंडू जर हाई हाताळला गेला तर आणखीन उत्साह वाढेल या मॅचचा. बघूया आपण लाईव्ह ऍक्शन कडे. येणारे चेंडू 5 आणि 13चं इक्वेशन. आणि इथे उंची जास्त. ओ माय गॉड. हा मॅच मधला महत्वाचा क्षण म्हणजे टर्निंग पॉइंट होऊ शकतो. कारण अमित अण्णाला स्ट्राईक मिळते. झेल घेतला असता नवीन फलंदाज आला असता आणि तिथे मॅच कुठल्याही दिशेने जाऊ शकले असते. परंतु आता 4 मध्ये 12ची गरज आहे. पकडो कॅच जीतो मॅच. छूटेगी कॅच तो भाई छूटेगी मॅच. कॅचेस इन मॅचेस आपण नेहमी ऐकतोय. इथे मात्र
4 चेंडू आणि 12ची गरज आहे. अमित नन्नाला स्ट्राईक मिळते. ही मात्र उज्ज्वल संघ मथाणे संघासाठी एक प्लस पॉइंट. बघूया या प्लस पॉइंटचा फायदा बेनिफिशियल क्वाज मध्ये तब्दील होईल का. अमित तन्नाकडे ती पॉवर आहे आणि ती पॉवर इथे बघायला मिळेल का. बघूया 4 मध्ये 12ची गरज. पुढचा चेंडू 4 मध्ये 12ची गरज. आणि हा झेल सोडण्याचा परिणाम. जसं मी मगाशी म्हटलं होतं, झेल घेतला असा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला असता. 4 चेंडू 13चं इक्वेशन तिथेच राहिलं असं. इथे मात्र पलटवार केला अमित अण्णानं आणि पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर षटकार. आता 3 मध्ये 6ची गरज आहे. जबरदस्त मॅच. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. वार, पलटवार, हल्ले, प्रतिहल्ले या मॅचचं खऱ्या अर्थाने एंटरटेनमेंट आणि या मॅचचं आकर्षण राहिलंय. 3 मध्ये 6 धावेची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट. अमित अण्णाचा वार आणि आलाय 6 धावा, अर्धा डझन धावा. जबरदस्त मैच. यही जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी मिलेगा. जमीन बंजर हुई तो क्या वही जल भी मिलेगा. मत हो मायूस मत घबराए अंधेरों से मेरे दोस्त, इन्हीं रातों के दामन से तो सुनहरा कल भी निकलेगा. 3 गेंदे शेष और 6 रनों के दरकार है. व्हाट अ मैच. मैच काफी बड़ा बन चुका है. मैच काफी इंटरेस्टिंग बन चुका है. मैच दिल में घर बनने वाला बन चुका है. बोलूया आपण मॅच कडे. चला मॅचला ऑन करा. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. अमित विपक्ष आपल्याला गोलंदाज बघायला मिळत आहेत. राज. 3 मध्ये 6ची गरज. आणि अण्णाने केले या मॅचला फिनिश. झेल सोडण्याचा परिणाम. आणि वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. थँक यू. अभिनंदन. उज्ज्वल संघ मथाणे, हार्डलक शिवशक्ती उसरणी संघ या पण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी आणि येतोय. अमित अण्णा ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी त्यांना प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यासाठी आम्ही विनंती करतोय. चिंतामणी